शिवजागृती कनिष्ठ महाविद्यालय नळेगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर। इयत्ता 12वी कला, विषय राज्यशास्त्र, प्रकरण दुसरे, 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण, भाग 5वा, विचार प्रणाली। मी प्राध्यापक संतोष व्ही हुडगे, नळेगाव। इयत्ता 12वीमध्ये शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीचं राज्यशास्त्र शिकत असताना त्यामधील प्रकरण दुसरे हे आपण समजून घेत होतो। या अगोदरच्या तासामध्ये आपण समजून घेताना प्रकरण दुसऱ्यामधील ज्या प्रकरणाचं नाव आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्यामध्ये जागतिकीकरण हा भाग आपण समजून घेत असताना या प्रकरणामध्ये आपण अनेक संकल्पना या अगोदरच्या तासामध्ये समजून घेतल्या। त्याची उजळणी आपण पहिल्यांदा करू आणि यानंतर मात्र आपण आजचा तास जो आजचा विषय आहे तो आजचा विषय आपण समजून घेणार आहोत। या अगोदरच्या तासामध्ये 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना समजून घेताना आपण आर्थिक घटक समजून घेतले। 1991 नंतर आर्थिक घटकामध्ये कोणत्या कोणत्या नवीन संकल्पना आल्या आणि त्यामध्ये काय काय बदल झाले, त्याबरोबरच बदलाबरोबर काय नवीन समस्या निर्माण झाल्या, हा भाग आपण या अगोदरच्या तासामध्ये दुसऱ्या प्रकरणामध्ये समजून घेताना घेतलेला आहे। त्यानंतर आपण घटक समजून घेतला राजकीय क्षेत्र। आपल्याला माहिती आहे की जगामध्ये दोन प्रकारचे विचार प्रवाह आहेत, आजच्या तासामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे। एक भांडवलशाही शासन व्यवस्था आणि दुसरं साम्यवादी शासन व्यवस्था। राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा कालांतरानं सर्वच देश किंवा जास्तीत जास्त देशांनी लोकशाही शासन व्यवस्था किंवा भांडवलशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे, हे आपण पाहिलं। राजकीय क्षेत्रामध्ये आपण समजून घेताना लोकशाहीचं जे महत्त्व वाढत गेलेलं आहे हा भाग आपण समजून घेतलेला आहे। त्याबरोबर 1991 नंतर राज्याचं स्थान काय बदलत गेलं, राज्याचा सार्वभौमत्व नावाचा जो घटक आहे याला कुठंतरी आज छेद जात आहे, असाही म्हणजे संकल्पना आपण समजून घेतली। राजकीय क्षेत्रामध्ये आपण मानवी हक्क हाही भाग समजून घेतला। मानवी हक्काच्या बाबतीमध्ये असं आहे की जगामध्ये जितके काही देश आहेत किंवा जितके काही राज्य आहेत, या सर्वच राज्याची परिस्थिती सारखी नाही। जशी भारताची आहे तशी इंग्लंडची नाही, जशी अमेरिकेची आहे तशी केनियाची नाही। म्हणजे असमतोल जगामध्ये एकमेका देशामध्ये आहे। त्यामुळे मानवी हक्क त्या त्या देशामध्ये राबवत असताना त्या त्या देशातले प्रश्न वेगळे आहेत। जसं विकसनशील देश जर कोणत्या गोष्टीवर प्राधान्य देत असतील तर ते देतात अन्न, वस्त्र आणि निवारा, त्याबरोबरच आरोग्य आणि शिक्षण या गोष्टीवर ते प्राधान्यानं भर देतात। परंतु विकसित जे देश आहेत, अमेरिका असेल किंवा आज आशिया खंडामधला जपान असेल किंवा इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल किंवा युरोप खंडामधले अनेक देश आहेत, हे देश जर कशावर प्राधान्य देत असतील तर ते आर्थिक विकास यावर प्राधान्यानं भर देत असलेले आपल्याला दिसतात। हे राजकीय क्षेत्र आपण समजून घेताना मानवी हक्क आपण समजून घेतले। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो तास आहे या तासामध्ये आपल्याला एकच संकल्पना समजून घ्यायची आहे, ज्या संकल्पनेचं नाव आहे विचार प्रणाली। आणि खूप महत्त्वाची संकल्पना आहे ही संकल्पना। जर तुम्हाला समजून घेता आली तर मला असं वाटते की ते अधिक चांगलं राहील। तर आजच्या तासामध्ये आपल्याला विचार प्रणाली ही एकमेव संकल्पना समजून घ्यायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, शीतयुद्धाच्या काळामध्ये विचार प्रणाली हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक होता। आपल्याला माहिती आहे 1945 ते 1990च्या दरम्यानमध्ये शीतयुद्ध
जे प्रत्यक्षात युद्ध झालेलं नाही, परंतु संपूर्ण जगभरामध्ये ताणतणावाची जी परिस्थिती होती त्याला आपण शीत युद्ध असं म्हणतो. एका बाजूला सोव्हिएत रशिया होता आणि एका बाजूला अमेरिका होता. पूर्ण जगाची विभागणी 2 गटामध्ये झाली होती. 2 वेगवेगळे गट निर्माण झाले होते. या 2 गटामध्ये जगाची विभागणी झालेली होती. एक म्हणजे पूर्ण राष्ट्राचं वर्गीकरण 2 भागामध्ये झालं होतं. एक भाग होता साम्यवादी विचारप्रणालीचा किंवा त्याला आपण समाजवादी विचारप्रणाली असं सुद्धा म्हणतो. साम्यवादी किंवा समाजवादी विचारप्रणालीचा एक गट होता, ज्या गटामध्ये रशिया, आजही साम्यवाद रशियामध्ये आहे, चीन आहे, किंवा पूर्व युरोपमधले अनेक देश आहेत. ज्या देशाचं नाव घेताना आपल्याला सांगता येईल, बेलारूस नावाचा देश आहे, बल्गेरिया नावाचा देश आहे जो पूर्व युरोपमध्ये येतो, किंवा चेक प्रजासत्ताक नावाचा देश आहे, किंवा हंगेरी आहे, किंवा त्याला आपण माल्डोवा म्हणतो किंवा माल्दोवा नावाचा देश आहे, पोलंड आहे, रोमानिया आहे. हे जे देश आहेत हे देश पूर्व युरोपमधले आहेत आणि या पूर्व युरोपमधल्या देशावर रशियाचा प्रभाव होता. आपण पहिल्या प्रकरणामध्ये समजून घेताना समजून घेतलेलं आहे. युरोप खंडाचे 2 भागामध्ये विभागणी झालेली होती. एक पूर्व युरोप आणि दुसरा पश्चिम युरोप. पश्चिम युरोपवर अमेरिका, जर्मनी आणि अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांचा प्रभाव होता आणि पूर्व युरोपवर सोव्हिएत युनियन, सोव्हिएत रशियाचा प्रभाव होता. आणि सोव्हिएत रशिया हा साम्यवादी विचारप्रणालीचा देश होता. साम्यवादी विचारप्रणालीला समाजवादी विचारप्रणाली असं सुद्धा म्हणतात. समाजवादी विचारप्रणाली ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी खाजगीकरणाला जास्त विरोध म्हणजे प्राधान्य राहत नाही. खाजगीकरणाला त्या ठिकाणी विरोध असतो. अशा ठिकाणी सर्व यंत्रणा या सरकारी असतात किंवा शासकीय यंत्रणेला, उद्योगधंदे असतील तर ते शासकीय असतील, सर्व यंत्रणा या शासकीय असतात. याला आपण समाजवादी व्यवस्था म्हणतो किंवा साम्यवाद असं म्हणतो. आणि यामध्ये प्राधान्यानं आजही चीनमध्ये साम्यवाद आहे, आजही रशियामध्ये साम्यवाद आहे, आजही क्युबा नावाचा जो देश आहे जो उत्तर अमेरिका खंडामध्ये येतो, क्युबामध्ये साम्यवाद आहे. या साम्यवादालाच साम्यवाद किंवा समाजवाद असंही म्हणतात. आणि पूर्व युरोपमधले जे देश मी तुम्हाला सांगितलो, जे बेलारूस आहे, बल्गेरिया आहे, चेक गणराज्य आहे, हंगेरी आहे, माल्दोवा आहे, पोलंड आहे, रोमानिया आहे, हे जे देश आहेत हे पूर्व युरोपमधले होते. हे देश 1945 नंतर 1990पर्यंत या भागावर सोव्हिएत रशियाचा प्रभाव होता आणि सोव्हिएत रशियाचा प्रभाव असल्यामुळं या भागामध्ये प्राधान्यानं साम्यवादी शासन व्यवस्था होती, हे आपल्याला असं म्हणता येईल. एक दुसरा जो गट आहे किंवा जो दुसरा भाग आहे ज्या भागावर अमेरिकेच्या विचारप्रणालीचा प्रभाव आहे त्याला आपण भांडवलशाही व्यवस्था असं म्हणतो किंवा मुक्त लोकशाही प्रधान असंही त्याचं वर्णन केलं जातं. लोकशाही व्यवस्था असंही म्हणतो, मुक्त लोकशाही प्रधान व्यवस्था असंही म्हणतो किंवा भांडवलशाही व्यवस्था असंही म्हणतो. भांडवलशाही व्यवस्थेचा स्वीकार करणारा किंवा याचा प्राधान्यानं अवलंब करणारा जो देश आहे तो आहे अमेरिका. अमेरिकेचा जो प्रभाव होता तो पश्चिम युरोपवर होता आणि पश्चिम युरोपमध्ये जसं आपण पूर्व युरोपमधले देश पाहिले तसं पश्चिम युरोपमध्ये ऑस्ट्रिया नावाचा देश आहे, बेल्जियम नावाचा देश आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, इंग्लंडसुद्धा त्याच भागामध्ये येतं, लिस्टनस्टाईन नावाचा देश आहे, लेक्झबर्ग नावाचा देश आहे, मोनॅको जो सर्वात छोट्या देशामध्ये ज्याचं म्हणजे नाव आपण घेतो, मोनॅको नावाचा देश आहे, स्वित्झर्लंड नावाचा देश आहे. स्वित्झर्लंड म्हणजे स्विस मनी, म्हणजे बऱ्याचदा भारतामध्ये आपण म्हणत होतो की काळा पैसा स्वित्झर्लंडच्या स्विस बँकेमध्ये ठेवतो, ते स्वित्झर्लंड. हे देश जे आहेत हे देश पश्चिम युरोपमध्ये येतात. अमेरिकेबरोबरच जे फ्रान्स आहे, फ्रान्स, अमेरिका आणि इंग्लंड हे एकाच विचारसरणाचे देश होते. तर ऑस्ट्रिया, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, लिस्टनस्टाईन, लेक्झबर्ग, मोनॅको, नेदरलँड किंवा स्वित्झर्लंड नावाचे जे देश आहेत हे पश्चिम युरोपमध्ये येतात आणि अमेरिका आणि पश्चिम युरोप यांच्यावर भांडवलशाही विचारसरणीचा प्रभाव होता. ह्या दोन विचारसरणी आहेत आणि हा विचारप्रणाली यामध्ये काय बदल होत गेला 1991च्या नंतर हे आपल्याला आजच्या तासामध्ये प्राधान्यानं समजून घ्यायचं आहे. विचारप्रणालीमध्ये काय चेंज होत गेले बघा.
कुठल्याही कुठल्याही देशाची असेल किंवा कुठल्याही व्यक्तीची विचार प्रणाली सदा सर्व काळ सारखी राहू शकत नाही. आपणही आपला विचार केलो, आपली एक विचार करण्याची पद्धत असते. कालांतरानं जसजसं आपलं वय वाढत गेलं तसं आपण विचार करण्याचे हे विचार हे बदलणारे असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था सुरुवातीला जशी स्वीकारली तशीच्या तशी आज असेल असं नाही, त्यामध्ये कालांतरानं चेंज होत गेले. साम्यवादी व्यवस्था किंवा समाजवादी व्यवस्था सुरुवातीच्या काळामध्ये जशी स्वीकारली तशी आजही जशीच्या तशी असेल असं नाही. कालांतरानं त्यामध्ये काही बदल होत जातात आणि जुनं स्वरूप बदलत मूळ जे ढाचा आहे तो जशाचा तसा राहतो, परंतु कालांतरानं त्यामध्ये काही बदल होत जातात, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. जर पश्चिम युरोपमधली ही जी देश होते हे भांडवलशाही गटाचा समर्थन करणारे देश होते. बघा, आता या घटकामध्ये सांगत असताना त्यांनी असं सांगितलेले, विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था या दोघांचा घनिष्ठ संबंध आहे. हे एकमेकांशी संबंधित असणारे भाग आहेत. जशी विचार प्रणाली असेल, बघा आपल्यासुद्धा जीवनामध्ये आपण जशा पद्धतीने विचार करू तशा पद्धतीनं आपली प्रगती होत असते. जर आपण मोठा विचार करू आपण काय म्हणतो की मोठा विचार केला आपण तर आपली प्रगती मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते. आपण नेहमी म्हणतो की बाबा नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम, अर्थात नापास होणं हा गुन्हा नाही, परंतु स्वप्नच न बघणं हा गुन्हा आहे. आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती साधायची असेल तर आपले विचार बदलले पाहिजेत असं म्हणतो. जसं आपल्या बाबतीमध्ये आहे तसं देशाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. जर देशानं आपली विचार प्रणाली ज्या पद्धतीने ठेवलेली आहे तशा प्रमाणामध्ये त्या देशाचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. जशी विचार प्रणाली असेल तशा पद्धतीचीच अर्थव्यवस्था त्या देशामध्ये असते. विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध आहे. बघा, विचार प्रणाली हा राजकीय घटक आहे. प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था ही त्या राष्ट्राच्या विचार प्रणालीवर नियोजन केलं जातं किंवा तयार केलं जातं. आणि जर याचं उदाहरण पाहायचं असेल तर पूर्व युरोपमध्ये साम्यवादी अर्थव्यवस्था होती. जे पूर्व युरोपमधले देश आहेत, कोणते देश आहेत? बेलारूस आहे, बल्गेरिया आहे, चेक प्रजासत्ताक आहे, हंगेरी आहे किंवा मांडोवा आहे किंवा पोलंड आहे, रोमानिया आहे. हे जे देश आहेत या देशामध्ये या देशावर रशियाचा, सोव्हिएत युनियनचा प्रभाव होता आणि या देशामध्ये साम्यवादी अर्थव्यवस्था आखली जात होती, आहे का नाही? साम्यवादी अर्थव्यवस्थेचा अर्थ काय? तर साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी किंवा सार्वजनिक उद्योगधंद्याला प्राधान्यानं स्थान दिलं जातं, खाजगी उद्योगधंद्याला प्राधान्य नाही. साम्यवादी व्यवस्था महत्त्वाचा मुद्दा आहे, हे लक्षपूर्वक आहे का? साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी उद्योगधंद्याला किंवा सार्वजनिक उद्योगधंद्याला प्राधान्यानं स्थान दिलं जातं, खाजगी उद्योगधंद्याला प्राधान्य दिलं जात नाही. याचाच दुसरा अर्थ असा होईल की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे अमेरिकेचे आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी उद्योगधंद्याला प्राधान्य दिलं जातं. साम्यवादामध्ये सरकारी किंवा सार्वजनिक उद्योगधंद्याला प्राधान्य दिलं जातं आणि भांडवलशाही व्यवस्थेमध्ये खाजगी उद्योगधंद्याला प्राधान्य दिलं जातं. बरोबर आहे. पश्चिम युरोपमध्ये पश्चिम युरोपमधले जे देश आहेत, ऑस्ट्रिया आहे, बेल्जियम आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, या देशामध्ये किंवा लिस्टनस्टाईल आहे, लेक्झबर्ग आहे, मोनॅको आहे, नेदरलँड आहे, स्वित्झर्लंड आहे, या देशामध्ये काय आहे? उलट हा पश्चिम युरोपमधले देश आहेत आणि या पश्चिम युरोपमधल्या देशावर प्राधान्यानं अमेरिका किंवा फ्रान्स किंवा इंग्लंड यांचा प्रभाव होता आणि या देशाने भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही शासन पद्धती स्वीकारली होती. त्यामुळं या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था त्यांनी स्वीकारलेली होती. बघा, अशी परिस्थिती होती. एका बाजूला साम्यवादी विचार प्रणालीचं पूर्ण समर्थन करणारे काही देश जगामध्ये होते आणि एका बाजूला भांडवलशाही व्यवस्थेचं पूर्ण समर्थन करणारा एक गट होता. अशा काळामध्ये भारताचा काय भूमिका होती किंवा भारताचा काय रोल होता हे पाहायचं असेल तर भारताचा रोल असा होता की भारतानं पूर्ण भांडवलशाही व्यवस्था पण स्वीकारली नाही आणि पूर्णपणे साम्यवाद पण स्वीकारला नाही. लक्षामध्ये, भारतामध्ये जास्त भांडवलशाही व्यवस्था आहे परंतु साम्यवादाचाही भारतानं काही स्वीकार केलेला आहे. म्हणून भारताच्या शासन व्यवस्थेला किंवा भारतानं स्वीकारलेल्या व्यवस्थेला लोकशाही समाजवाद असं म्हणतात.
एका बाजूला लोकशाहीचं समर्थन करणारा गट आहे, एका बाजूला साम्यवादाचं समर्थन, साम्यवाद म्हणजे समाजवादी विचारप्रणालीचं समर्थन करणारा गट आहे. आपण पाहिला असाल, पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे प्रधानमंत्री होते तेव्हा त्यांनी अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं होतं. ना आम्हाला अमेरिकेसोबत जायचं आहे, ना आम्हाला रशियासोबत जायचं आहे, आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला वेगळं अलिप्त राहायचं आहे. याला अलिप्ततावादी धोरण असं आपण म्हणतो. परंतु भारत पूर्णपणे भांडवलशाहीचं समर्थन न करता जास्त काळ राहू शकला नाही, किंवा साम्यवादाचाही काही भाग भारतानं आपल्या ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यामुळं भारताच्या व्यवस्थेचं वर्णन करताना राज्यशास्त्राचे विश्लेषक असं करतात की लोकशाही समाजवादी. तुम्ही जर भारताच्या राज्यघटनेची प्रस्ताविका वाचली असेल तर त्यामध्ये लोकशाही पण शब्द आलेला आहे आणि समाजवादी पण शब्द आलेला आहे, किंवा लोकशाही समाजवाद असं आपण म्हणतो. भारत हे लोकशाही समाजवाद असलेलं राष्ट्र आहे. म्हणून भारताची जी अर्थव्यवस्था आहे, जसं विचारप्रणाली आहे तशाच पद्धतीची अर्थव्यवस्था असणार. भारतानं लोकशाही समाजवाद स्वीकारला म्हणून भारतानं काय केलं, लोकशाही समाजवाद स्वीकारल्यामुळं भारतामध्ये खाजगी उद्योगधंद्यांना पण प्राधान्य आहे आणि सरकारी उद्योगधंद्यांना पण प्राधान्य आहे. तुम्हाला जर हा भाग समजला असेल चांगल्या पद्धतीनं तर मी असं म्हणेन की जिथं समाजवादी व्यवस्था आहे तिथं सरकारी उद्योगधंद्यांना जास्त प्राधान्य आहे. उदाहरणामध्ये रशिया आहे, हंगेरी आहे, चेक प्रजासत्ताक आहे, बल्गेरिया आहे, किंवा पूर्व युरोपमधले जे देश आहेत यामध्ये काय आहे, साम्यवादी शासन व्यवस्था आहे. त्यामुळं त्या ठिकाणी सरकारी उद्योगधंद्याला जास्त प्राधान्य आहे. आणि एक गट असा आहे पश्चिम युरोप आणि अमेरिका, तो म्हणजे कसा भांडवलशाही शासन व्यवस्था स्वीकारलेला आहे. त्यामुळे तिथं भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. भारतानं साम्यवाद पण स्वीकारला नाही आणि भांडवलशाही पण स्वीकारली नाही. म्हणून भारताच्या व्यवस्थेचं वर्णन करताना लोकशाही समाजवाद असं केलं जातं. जसा विचारप्रणाली आहे तशाच पद्धतीनं आपली अर्थव्यवस्था पण असेल. म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेचं वर्णन करताना मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे सरकारी उद्योगधंद्याला पण प्राधान्य आहे आणि खाजगी उद्योगधंद्याला पण भारतामध्ये प्राधान्य आहे. म्हणून भारताच्या व्यवस्थेचं वर्णन करताना राज्यशास्त्राचे विश्लेषक असं म्हणतात की भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. बघा, आज जर विचार केला, आज जागतिकीकरणाच्या युगामध्ये एकच प्रभावी विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येत आहे. 1991 नंतरचा जर काळ पाहिला आपण तर आज एकच प्रकारची अर्थव्यवस्था जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्या व्यवस्थेचं वर्णन करताना राज्यशास्त्राचे विश्लेषक असं म्हणतात की बाजारपेठीय अर्थव्यवस्था असं त्याचं वर्णन केलं जातं. परंतु जर असा विचार केलो, बघा, जितक्या व्यक्ती आहेत तितक्या प्रवृत्ती आहेत, तसं जितके देश आहेत त्या देशाचे नियम वेगवेगळे असतात. असं म्हणू शकत नाही की भारतामध्ये जे नियम आहेत ते जसेच्या तसे एखाद्या देशामध्ये लावले आहेत. त्या देशाच्या परिस्थितीप्रमाणे त्या देशामध्ये नियम लावले जातात. त्यामुळं जितके देश आहेत तितक्या प्रकारच्या अर्थव्यवस्था पण असणार. परंतु प्रमुख वर्णन करत असताना या पूर्ण अर्थव्यवस्थेचं वर्णन 1991 नंतरच्या करत असताना बाजारपेठीय अर्थव्यवस्था असं केलं जातं. जरी असं असलं तरी सर्वच राष्ट्र एकाच प्रकारच्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अवलंब करत नाहीत. एक नाही, ती देश वेगवेगळी अर्थव्यवस्था वापरतात, त्याला वेगवेगळी नावं आहेत. उदाहरणामध्ये पाहायचं असेल तर अमेरिका असेल तर अमेरिकेचं काय आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. त्यामुळं अमेरिका वापरत असताना भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था वापरते. त्याचं वर्णनही करताना भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था असंच वर्णन अमेरिकेच्या भांडवलशाही व्यवस्थेचं किंवा अर्थव्यवस्थेचं केलं जातं. अनेक देश आहेत पश्चिम युरोपमधले ज्या भागावर अमेरिका किंवा फ्रान्स, इंग्लंड यांचा प्रभाव होता. तर पश्चिम युरोपमधले जे देश आहेत, जे ऑस्ट्रिया, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, लिस्टनस्टाईन, लेक्झबर्ग, मोनॅको, नेदरलँड, स्वित्झर्लंड नावाचे जी देश आहेत, या देशामध्ये जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेचं वर्णन करताना मात्र कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असं त्याचं केलं जातं. अमेरिकेचं करताना भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था असं केलं जातं. परंतु पश्चिम युरोपमध्ये जे देश आहेत, पश्चिम युरोपमधल्या देशाचं वर्णन करताना मात्र कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था असं केलं जातं. अर्थव्यवस्था
चीनची जी अर्थव्यवस्था आहे, आपल्या शेजारी असणारा जो मोठा देश आहे, लोकसंख्येनं जगामध्ये नंबर 1चा असणारा जो देश आहे तो चीन, क्षेत्रफळानं पण जगामध्ये 3 क्रमांकाला चीन येतो. आणि चीनचं क्षेत्रफळ मोठं आहे, चीनची लोकसंख्या मोठी आहे, चीनची बाजारपेठ पण मोठी आहे. चीनच्या बाजारपेठेचं वर्णन करत असताना साम्यवादी विचारप्रणाली चीनमध्ये आहे की नाही, तर साम्यवादी, कम्युनिस्ट म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये. तर चीनच्या अर्थव्यवस्थेचं वर्णन करताना साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था असं चीनचं वर्णन केलं जातं. बघा, अमेरिका भांडवलशाही गटाचं समर्थन करणारा आहे, तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं वर्णन करताना भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था असं विचार केला जातो किंवा असं वर्णन केलं जातं. चीन साम्यवादी आहे, त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेचं वर्णन करताना चीनचं वर्णन जे आहे ते साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था असं चीनच्या अर्थव्यवस्थेचं वर्णन केलेलं आहे. आणि पश्चिम युरोपमधले जे देश आहे त्या पश्चिम युरोपमधल्या देशाचं वर्णन करताना कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था असं वर्णन केलं जातं. किती प्रकारच्या, बघा, म्हणजे इतक्या प्रकारच्या आपण अर्थव्यवस्था आजच्या तासामध्ये विचारप्रणालीमध्ये समजून घेतल्या की प्राधान्यानं काय की आज 1991 नंतर एकच अर्थव्यवस्था म्हणजे बाजारपेठी अर्थव्यवस्था असं आपण त्याला म्हणतो. तर बाजारपेठी अर्थव्यवस्था हा शब्द जरी वापरला जात असला तरी त्या देशाच्या विचारप्रणालीनुसार एक वेगळं वर्णन त्याचं पुढे केलेलं आहे. त्याचे उपभाग आपण पुढे पाडतो. अमेरिका किंवा अमेरिकेसारखे जे गट आहेत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं समर्थन करणारे, त्याला भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था असं म्हणतो. चीनला साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था असं आपण म्हणतो. पश्चिम युरोपमध्ये ज्या भागावर अमेरिकेचा प्रभाव होता त्याला कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था असं म्हणतो. आणि या काळामध्येच भारताची पण एक वेगळी अर्थव्यवस्था आहे, कारण भारतानं पूर्णपणे लोकशाही स्वीकारली जरी असली तरी काही प्रभाव साम्यवादाचा सुद्धा भारतीय जे विचारप्रणाली आहे याच्यावर येतो. म्हणून भारतीय म्हणजे चीनचं उदाहरण पाहिलं असेल तर 1990 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल झालेले आपल्याला दिसतात आणि त्याचं वर्णन करताना साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था असं त्याचं वर्णन केलेलं आहे. याबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेचं जर विचार केला आपण तर भारताच्या अर्थव्यवस्थाचं वर्णन करताना आर्थिक उदारीकरण असा शब्दप्रयोग, आर्थिक उदारीकरण असा शब्दप्रयोग या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये वापरला जातो. आज जगामध्ये जे प्रभावशाली देश आहेत या देशामध्ये भारत एक प्रभावशाली देश होण्याचा पूर्णपणे भारताचा प्रयत्न आहे. कारण भारत जगामधली सर्वात मोठी अर्थव्यवस्था किंवा सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आणि कारण भारतामध्ये राहणारी लोकसंख्या प्रचंड आहे, संपूर्ण जग भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहतं. त्यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेचं वर्णन करताना आर्थिक उदारीकरण असं भारताच्या अर्थव्यवस्थेचं वर्णन केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये विचारप्रणाली हा एकच घटक आपल्याला समजून घ्यायचा आहे. परत एकदा त्याची उजळणी मी तुम्हाला करताना सांगेन की विचारप्रणाली हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि 2 प्रकारच्या विचारप्रणाली भारतामध्ये होत्या. एक साम्यवादी विचारप्रणाली किंवा त्याला समाजवाद असं म्हणतात, आणि दुसरी भांडवलशाही विचारप्रणाली किंवा त्याला आपण काय म्हणतो लोकशाही प्रधान विचारप्रणाली असं आपण म्हणतो. एका बाजूला अमेरिकेचा गट होता जो लोकशाही प्रधान विचारप्रणालीचं समर्थन करणारा होता, एका बाजूला रशिया होता जो साम्यवादाचं समर्थन करणारा किंवा समाजवादाचं समर्थन करणारा होता. या 2 भागामध्ये म्हणजे जो संघर्ष होता, जे शीतयुद्ध झालं, ह्या 2 विचारप्रणालीवर झालेलं ते युद्ध आहे. चीन आपल्या मुद्द्यावर ठाम होता आणि अमेरिका आपल्या मुद्द्यावर ठाम होता. जगातले अधिकाधिक देश आपल्या प्रकारच्या गटामध्ये सामावून घेण्यासाठी हे देश 2 गट किंवा एक साम्यवादी गट आणि एक भांडवलशाही गट किंवा रशियाचा एक गट आणि अमेरिकेचा एक गट आपल्या देशामध्ये सामावून घेण्यासाठी आपल्या प्रकारची शास्त्रव्यवस्था त्यांनी लागू करावी यासाठी प्रयत्न करणारे हे देश आपण शीतयुद्धामध्ये पाहिलेले आहेत. म्हणजे युरोप खंडाचे सुद्धा 2 भाग पडले होते. हे विचारप्रणालीचा संघर्ष होता आणि या विचारप्रणालीमध्ये मात्र सोबत अर्थव्यवस्था पण, कारण हे वेगवेगळे भाग जरी असले तरी जशा पद्धतीची विचारप्रणाली आहे तशाच पद्धतीची अर्थव्यवस्था पण त्या देशामध्ये असते. हेही आपण आजच्या तासामध्ये समजून घेतलो. खरं तर 1990 नंतर एकच प्रकारची अर्थव्यवस्था आहे, म्हणजे बाजारपेठी अर्थव्यवस्था असं आपण त्याला म्हणतो. ही एकच प्रकारची अर्थव्यवस्था आहे. परंतु हे जरी असलं तरी अमेरिकाच्या अर्थव्यवस्थेचं वर्णन करताना
भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था असं केलं जातं. रशियाच्या अर्थव्यवस्थेचं किंवा आपण त्याला काय म्हणू चीनच्या अर्थव्यवस्थेचं करताना साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था असं त्याचं वर्णन केलं जातं. पश्चिम युरोपमध्ये जे देश आहेत जे आपण सांगितले ऑस्ट्रिया, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, लेक्झमबर्ग, मोनॅको, नेदरलँड, स्वित्झर्लंड ह्या देशामध्ये काय आहे कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था आहे. आणि चीनमध्ये साम्यवादी सांगितलं तुम्हाला. आणि ह्या काळामध्ये भारताचा जर विचार केला आपण भारताची अर्थव्यवस्था पण मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था आहे. भारतानं सरकारी उद्योगधंद्याला पण प्राधान्य दिलं आणि खाजगी उद्योगधंद्याला पण प्राधान्य दिलं. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था मिश्र प्रकारची आहे. म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेला दुसरा एक शब्द प्रयोग केला जातो, त्याचं नाव आहे आर्थिक उदारीकरण. हा भाग आजच्या तासामध्ये आपण समजून घेतला. या प्रकरणामध्ये दोन मुद्दे आणखी राहिलेले आहेत. एक मुद्दा आहे तंत्रज्ञान. तंत्रज्ञानाला आपण टेक्नॉलॉजी असं आपण म्हणतो. आणि दुसरा जो आहे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. 1990 नंतर तंत्रज्ञानामध्ये काय काय नवीन बाबी आल्या आणि काय काय समस्या निर्माण झाल्या आणि 1990 नंतर सामाजिक आणि सांस्कृतिक काय बदल झाले, हा भाग आपण येणाऱ्या तासामध्ये समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे दुसरं जे प्रकरण आहे खूप सोपं आहे. थोडंसं तुम्ही अधिक घरी पुस्तक वगैरे वाचलात किंवा हे व्हिडिओ तुम्ही छान पद्धतीनं परत ऐकला तर मला असं वाटतं आहे की अगदी 12वीचं राज्यशास्त्र सोपं सोडवण्यासाठी आपल्याला जाईल असं आपल्याला वाटतं. त्यासाठी आपण अभ्यास करावा. परीक्षा कधी होती काही सांगता येत नाही, कधीही त्याचं म्हणजे नियोजन शासन करू शकतं. तर त्यामुळं आपण अधिक तयारी केली तर ते फायद्याचे होईल. त्यामुळं आपण अधिकाधिक तयारी करण्याचा प्रयत्न करावा. आजच्या तासामध्ये इतकाच भाग आपण समजून थांबू. धन्यवाद.